महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी। संध्या लाईव्हमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण पोलिसांनी स्थानिक पातळीवर दाबण्याचा प्रयत्न केला। स्थानिक नेत्यांनी आणि पोलिसांनी पीडितांना न्याय मिळेल अशी कृती करणं अपेक्षित असताना प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न झाला असा आरोप महिला कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केलाय। या प्रश्नाचं कोणीही राजकारण करू नये असं आवाहनही त्यांनी केलंय। मंगळवारी देसाई नाशिक येथे आल्या असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी बोलताना देसाई यांनी सांगितले की 6 मार्च रोजी नाशिक आणि नगर येथून काहींनी पेनड्राईव्ह दिल्यावर हे प्रकरण किती गंभीर आहे हे समजलं, पण त्याच वेळी खरात हा परदेशात जाणार असल्याचं समजलं। तो फरार झाला असता, त्यामुळे या सर्व प्रकाराची माहिती नाशिक आणि नगर पोलिसांच्या मदतीनं मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली। मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतल्यामुळे खरात याला अटक झाली। शासकीय यंत्रणेच्या मदतीनं आरोपीला अटक करण्यात आली आहे। वास्तविक याविषयी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यायला हवा होता। पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारीच खरात याला गुरु मानत होते। त्यांनी तक्रार दाबण्याचा प्रयत्न केला। पोलीस महानिरीक्षकांसारख्या पदाचा असा गैरवापर होणं चुकीचं असल्याचं ते म्हणाले। आम्हाला केवळ पीडित महिलेला न्याय मिळाला हवा। राजकीय महिला लोकप्रतिनिधींकडून आरोप प्रत्यारोप करत हा विषय भरकटवण्याचा प्रयत्न होत आहे। केवळ पीडित महिलेला न्याय मिळावा हीच इच्छा आहे। या पार्श्वभूमीवर खरात याचा खटला जलद गती न्यायालयात चालवण्यात यावा, त्याला फाशीची शिक्षा व्हावी, तसेच त्याचे सिन्नर मिरगाव येथील ईशानेश्वर मंदिर शासनानं स्थानिक गावकऱ्यांना ताब्यात द्यावे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकानं मंदिराच्या कार्यकारिणीवरील अन्य विश्वस्तांची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवावेत आणि या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी केली आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।